झाले, काय सांगू शकता? माननीय राज्य निवडणूक आयोगानं पूर्वघोषित केल्याप्रमाणे आज पंढरपूर नगर परिषदेच्या सार्वजनिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आरक्षणासाठी सभा बोलवण्यात आली होती। यामध्ये मुख्याधिकारी पंढरपूर नगर परिषद आणि सर्व सन्माननीय नागरिक उपस्थित होते। पंढरपूर नगर परिषदेमध्ये एकूण 18 प्रभागामध्ये 36 नगरसेवकांच्या जागा निश्चित केलेल्या आहेत। तर या जागांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात जागा सोडत पद्धतीनं निश्चित करून द्यायच्या होत्या। तर त्यामध्ये या 36 जागांपैकी 50% जागा ह्या महिलांसाठी, म्हणजे 18 जागा ह्या महिलांसाठी आणि 18 उर्वरित राखीव जागा अशा प्रकारे आरक्षण होतं। आरक्षित जागांच्या तपशिलाप्रमाणे अनुसूचित जातीसाठी 4 जागा आरक्षित होत होत्या, पैकी 2 अनुसूचित जातीतल्या महिलांसाठी, अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आरक्षित होत होत्या। त्यापैकी 50% म्हणजे 1 जागा ही अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होती। याच्याशिवाय नागरिकाचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी एकूण 10 जागा आरक्षित होत होत्या। त्यापैकी 5 जागा ह्या नागरिकाच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित होतात। या आणि उर्वरित मग जागा ज्या शिल्लक आहेत त्यामध्ये आपल्याला 10 सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होतात। याप्रमाणे आरक्षणाच्या जागांचा तपशील सगळ्यांना सांगण्यात आला, कार्यपद्धती समजून सांगण्यात आली आणि त्यानंतर चक्रानुक्रमे आरक्षण नेमून देण्याचा जो नियम आहे 2021 त्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली। त्याच्यानुसार काही जागा या लोकसंख्येनुसार थेट निश्चित करून देण्यात आल्या। तर महिलांच्या बाबतीतल्या काही जागा या सोडत पद्धतीने, म्हणजे चिठ्ठी काढून लहान मुलांच्या हाताने चिठ्ठी काढून निश्चित करण्यात आल्या। सर्व जी प्रक्रिया होती ती सर्व सन्मान्य नागरिकांना समजेल दिसेल अशा पद्धतीनं पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात आलेली आहे। त्यानुसार अनुसूचित जातीची प्रथम आरक्षणाची प्रक्रिया राबवण्यात आली। त्यामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीची लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेले प्रभाग उतरत्या क्रमाने विचारात घेण्यात आले। त्यानुसार ते प्रभागांचे क्रमांक सगळ्यांना वाचून दाखवण्यात आले। त्यामधून मग ते थेट आपण 4 प्रभाग हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याचं घोषित करताना आपल्याला प्रभाग क्रमांक 4 हा अनुसूचित जमातीसाठी देखील लोकसंख्येच्या प्रमाणात निश्चित होत असल्याचं दिसून आलं। त्याबद्दल आपण लोकसंख्येच्या टक्केवारीची तुलना केली तर अनुसूचित जमातीची एकूण लोकसंख्येची टक्केवारी ही अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या टक्केवारीशी जास्त असल्यामुळे तो आपण अनुसूचित जमातीसाठी आरक्षित ठेवला आणि मग उतरत्या क्रमानं पुढचा प्रभाग आपण अनुसूचित जातीसाठी निश्चित केला। त्यानुसार अनुसूचित जातीसाठी प्रभाग क्रमांक 6, 11, 14, 17 आणि अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्रमांक 4 आणि 9 हे निश्चित झाले। मग उरलेल्या प्रभागांच्या मधून क्रमांकाच्या चिठ्ठ्यांमधून आपण 10 नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी प्रभाग निश्चित केले। ते याप्रमाणे निश्चित झाले: प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 5, 10, 12, 13, 15, 16 आणि 18 हे 10 प्रभाग नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी निश्चित झाले आणि साहजिकच प्रभाग क्रमांक 7 आणि 8 हा अनारक्षित राहिला। त्यानंतर आपण प्रत्येक प्रवर्गातल्या महिलांचं आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित केलं। प्रथम अनुसूचित जातीच्या महिलांचे प्रभाग जे निश्चित झालेत त्यातून महिलांसाठी 2 चिठ्ठ्या काढण्यात आल्या। त्यानुसार आपल्याला अनुसूचित जातीच्या महिलांसाठी 11 आणि 14 नंबरचा प्रभाग आरक्षित झाला। त्याच्यानंतर आपण अनुसूचित जमातीसाठी जे प्रभाग निश्चित झाले होते 4 आणि 9 त्यातून एका प्रभागासाठी महिलेचं आरक्षण ठरवण्यासाठी चिठ्ठी काढली, तर तो प्रभाग 9 निश्चित झाला। त्यानंतर आपण नागरिकाच्या मागास प्रवर्ग जे 10 प्रभाग निश्चित झाले होते त्या 10 प्रभागांच्या चिठ्ठ्या टाकून त्यातनं 5 चिठ्ठ्या काढल्या। तर त्यामध्ये प्रभाग क्रमांक 3, 5, 10, 12, 13 हे नागरिकाच्या मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी निश्चित झाले आणि साहजिकच उर्वरित प्रभाग म्हणजे थेट एकतर महिला तिथं जर नेमून दिली गेली असेल या पद्धतीमध्ये तर सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आणि महिला जर नेमून दिली गेली नसेल तर तिथं महिलांसाठी आरक्षित झाले। त्याचे आता प्रारूप आम्ही आजच्या बैठकीचे इतिवृत्त माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे पाठवू, त्यानंतर प्रारूप प्रसिद्धी होईल आणि प्रोग्रामप्रमाणे प्रारूप आरक्षणाची अधिसूचना उद्या प्रसिद्ध होईल। त्याच्यावर 14 ऑक्टोबरपर्यंत हरकती घ्यायच्या आहेत। त्या हरकतींवर माननीय विभागीय आयुक्तांना अहवाल जाईल
आणि त्या अहवालानंतर त्याच्यावर विचार करून 24 ऑक्टोबरला या हरकतींवर निर्णय होईल आणि 28 ऑक्टोबरपर्यंत आरक्षणाबद्दलचा तपशील राजपत्रात अंतिमरित्या प्रसिद्ध होईल. मागील 3 पंचवार्षिकला निवडणुकीमध्ये अनिलनगर हा राखीव एक महिलेसाठी राखीव जागा असायची. आता आम्हाला बदल वाटतो की गेली 3 पंचवार्षिकला राखीव अनिलनगरमध्ये एक महिला राखीव जागा असायची. आता हा बदल वाटतो. याच्यामध्ये काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोविडच्या पार्श्वभूमीवर त्या निवडणुका विहित कालावधीनंतर होत आहेत. 2021 साली आरक्षण कसं ठरवायचं चक्रानुक्रमे याचे नियम शासनानं बनवलेले आहेत आणि ते राजपत्रात प्रसिद्ध केले आहेत. त्याच्यानुसार हे नियम बनवल्यानंतरची ही प्रथम निवडणूक असल्यामुळे पूर्वीचं काही लक्षात न घेता ही प्रथम निवडणूक समजून आपण आरक्षणाची सोडत काढली. इथून पुढच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये या आजच्या सभेतल्या आरक्षित जागांचा तपशील विचारात घेऊन पुढच्या कारवाया होत राहतील. सूचना आणि हरकती जर आल्या नागरिकांच्या तर त्यामध्ये काय फेरबदल होतील का? फेरबदल तशा होण्याची संभावना नाही, कारण आपण नियमाप्रमाणे आणि जनगणनेप्रमाणे लोकसंख्येच्या प्रमाणातच ह्या जागा निश्चित करून दिल्यात. बहुतांश जागा ह्या थेट लोकसंख्येच्या प्रमाणात निश्चित झाल्यात आणि उर्वरित ह्या आपण चिठ्ठी काढून निश्चित केलेल्या आहेत. त्यामुळे ह्यात बदलाची संभावना कमी वाटते. त्यामुळं